नमस्कार, जय भीम. विद्रोही कवी उन्मेष बच्चालाल यादव यांच्या कवितेवर आधारित ही कविता. कोणती जात भावा? दलित साहेब. अच्छा, म्हणजे महार, मांग, चांभार असंच ना? नाही साहेब, विशिष्ट वर्गवारी नाही. दलित म्हणजे हु इज द डिप्रेस, जो शोषित आहे, वंचित आहे, न्यायापासून अभावित आहे, असा प्रत्येक जण तो दलित साहेब. अरे हो, पण कशात येते? येते ना साहेब, तुम्ही दिलेल्या शिव्या गाळीत येते, तुंबलेल्या गटारीत येते, आणि तुम्हीच वेगळी काढून दिलेल्या थाळीत देखील येते. मला वाटलं हिंदूंमध्ये येते. येते ना साहेब. हिंदू धर्म सोडलेल्या आणि बौद्ध धर्माच्या वाटेवर संपूर्णपणे अजूनपर्यंत न पोहोचलेल्या अशा अधांतरित हिंदूंमध्येच येते. हो, पण आता तर मुक्त आहेस ना, म्हणजे जातीयतेच्या, ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालोय साहेब, पण अजून गुलामीच्या मानसिकतेतून नाही झालेलो. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर मानत असशील? असं काय बोलता साहेब? ते विश्वरत्न आहेत, आमचं दैवत आहे. त्यांनीच तर आम्हाला शेणातनं उचलून आज सोनेरी मुकुटात ठेवलंय. मग त्यांनी दिलेलं संविधान, लोकशाही देखील मानत असशील? बस का साहेब, अहो न चुकता मी मतदान करतो, लोकशाहीला मानतो ना. कुणाला करतोस रे? करतो ना साहेब. आमच्या आरक्षणातून पुढे आलेले आहे, हातात निळे झेंडे घेऊन मिरवणारे, बाबासाहेब बाबासाहेब असं तोंडाला फेस येईपर्यंत बोंबलणाऱ्या आमच्याच पुढाऱ्यांना करतो, जे कधी कधी आंबेडकर आंबेडकर फॅशन हो गया है असं म्हणणाऱ्या भगव्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांसोबत असतात अशा सगळ्या पुढाऱ्यांना करतो ना साहेब. बरं, बोलतोस काय साहेब? ऊर फाटेपर्यंत जय भीम बोलतो बरं का, आणि निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी घोषणा देतो, घशाला कोरड पडेपर्यंत तुमची लाल करतो ना साहेब. अच्छा, म्हणजे मतदान करतोस ना? करतो ना साहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मी 365 दिवस नीतिमत्तेच्या गोष्टी करतो, आणि बाबासाहेबांनी सांगितलंय की तुमचं मत हे मीठ मोहरीच्या किमतीत विकू नका, म्हणून मी माझं मत स्वस्तात कधीच विकत नाही साहेब. 500, 1000, 2000, 5000, 7000 पर्यंत विकतो बरं का साहेब. कुठे चर्चेत नसतो तू, कुठे उमटूनही येत नाहीस. असतो ना साहेब, तुमच्या प्रचाराच्या रॅल्यांमध्ये असतो, तुमच्या कार्यालयांमध्ये असतो, तुमच्या पॅम्पलेट वाटण्यांमध्ये असतो, तुमच्या सभेच्या गर्दींमध्ये असतो. अहो सगळीकडे असतो मी. बरं, खातो पितोस काय? खातो ना साहेब. तुम्ही निवडणुकीत दिलेला वडापाव खातो, बिर्याणी खातो, तुम्ही दिलेलं खरकटं देखील चाटून पुसून खातो, आणि प्यायचंच म्हणाल तर थर्रा पितो, विस्की, बियर, रम, जे मिळेल ते पितो साहेब. प्रत्येक निवडणुकीत लोकशाहीचा उत्सव साजरा करतो साहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा घटनेचा अधिकार मी बजावतोच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान दिलाय ना रे तुला. मग साहेब, 14 एप्रिल, 6 डिसेंबर, महाडचा सत्याग्रह, या सगळ्या स्फूर्ती दिनांना मी छाती फुटेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा देतो ना. अरे मग तुला चीड येत नाही का? येते ना साहेब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन ठेवली म्हणून जेव्हा कापलं जातं ना तेव्हा येते ना साहेब. देवळात घुसलो म्हणून दगडाने ठेचून मारलं जातं तेव्हा येते ना साहेब. नवरदेव घोड्यावर बसला म्हणून मारलं जातं तेव्हा येते ना साहेब. सवर्णांच्या मुलींवर प्रेम केलं तेव्हा गोळ्या घातल्या जातात ना तेव्हाही येते. सवर्णांकडून आमच्याच आया बहिणींच्या पदराला हात घातला जातो ना तेव्हाही येते ना साहेब. चीड येते, पदोपदी येते साहेब. मग एवढी प्रचंड चीड आल्यानंतर काय करतोस? काय करणार साहेब? माझ्या बापाने सांगितलं होतं, जा आणि तुमच्या घराच्या भिंतींवर लिहून ठेवा की या देशाची तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायची आहे. पण माझ्या समाजानं, माझ्या पुढाऱ्यांनी त्या घराच्या भिंतीच आता गहाण ठेवल्यात. लोकशाही रंडकी झालीये साहेब. म्हणून 14 एप्रिल आली की असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा तो प्रतिसूर्य पुन्हा एकदा जन्माला यावा. 6 डिसेंबर आलं की मन काकुळतीला येतं, हुरहुळतं, आणि वाटतं की का सोडून गेले बाबा याच दिवशी अकाळी या समाजाचे अशी धूळदाण होण्यासाठी.